प्रशंसा केल्यानंतर हे असे रस्ते चालू झालेले आहेत. काजूचा वास येतोय बघ. कॅशू फॅक्टरी होती हे बघ. वाव, असले आतले रस्ते किती मस्त आहेत. आपण हायवेने फिरतो, इथे पावसात यायला पाहिजे. काय वाढ असेल इथे. कोण होत रे हे? वा हो, इथे तर यायलाच पाहिजे. देवगड गोवळ. धुरला उडवलं नाही तर ती एसटी कोची. हो हो. चालू का? अशा रीतीने आम्ही निघालो गोवळ. म्हणजे आम्ही असंच खालून फिरतोय खालच्या रस्त्याने. म्हणजे तळेरे विजयदुर्ग रस्त्याने न जाता आम्ही खालून जातोय. नवीन गावातले रस्ते कसे आहेत काय आहेत बघत. इथून 37 मिनिटं दाखवतोय आमचं गाव वाघोटन क्रिक. हा, आता आम्ही पाटगावात आहोत. पाटगाव जिथे श्री दत्तगुरूंचं मंदिर खूप फेमस आहे. अशा पाटगावात आम्ही जातोय. सरळ जायचंय ना. हे बघा मंदिर. आधुनिक मंदिर. पण अशा मंदिरांपेक्षा ना ही पण मंदिरं छान आहेतच. पण जी जुनी होती ना मंदिरं, म्हणजे बोलतात पुरातन ना, याची काय बोलतात ती आपली कौलारू. तर ती जी पुरातन मंदिरं होती ना, ती मला खूप बरी मस्त वाटायची. बापरे, हा उतार बघा. एकदम अचानक उतार आहे इथे. हा बघा, फुल लॉन उतार आहे डायरेक्ट. मी खालच्या रस्त्याने जातोय. अरे वा, रस्ता चांगला लागलाय. मागचा चांगला. गोवळ गावात आम्ही आलो ना खाली हायवे वरून, तर तो रस्ता इतका काही चांगला नव्हता. इथे एक्सिलेटर करायची गरज नाही. उतारच एवढ्यात की पटकन गाडी जाते पुढे. आंब्याची झाडं बघा कशी बहरली आहेत फळांनी. आंबेच आहेत सगळीकडे. ओ वाव, ते हाताने तुम्ही काढू शकता इतक्या खाली आहेत आंबे. आणि या बाजूला जरा काजूची झाडं जास्त आहेत. म्हणजे आंब्याची पण आहेत आणि काजूची पण आहेत. नदी लागली इकडे. नदी आंबा दाखवतो तुम्हाला. अरे जराशीच दिसली नदी तिकडे. जरास नदी ओहळ. रस्त्यांची प्रशंसा केल्यानंतर हे असे रस्ते चालू झालेले आहेत. विसरले वाटतं पुढचा रस्ता बनवायला. नाहीतर मी महिन्याच्या सुट्टीवर गेले असतील. सोमले कॅशू इथे पण आहे. हायवेला पण आहे सोमले कॅशू. काजूचा वास येतोय बघ. कॅशू फॅक्टरी होती. आय थिंक ही त्यांची दुसरी हे असेल, काय बोलताय, शाखा. हा, आणखी मेन तर तिकडे मणचे गावात आहे मोठी सोमले गाव कॅशू. आता ही त्यांचंच आहे का माहिती नाही, पण नावावरून तरी त्यांचंच वाटतं सोमले. धूर. हा, मला पण कळत नाहीयेत का रोल आहेत त्या. विचारायला पाहिजे. शाळा आहे वाटते ही. भाजावळ केली काहीतरी. हे पाला बिला भाजला असेल. हे बघ, वाव, असले आतले रस्ते किती मस्त आहेत.
आपण हायवेने फिरतो, इथे पावसात यायला पाहिजे, काय व्हाळ असेल इथे भरलेला हा. कोण सोमलेवाडी बस थांबा. कोंबडा बघ कसा धावतोय, टिक 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 टिक. सर सरळ जाऊचा. थांब गो बाय. आता आता आमच्या डोक्यावर घालशी शेंग्यो. हा बघ हा बघ हा बघ हा बघ हा बघ. महान बघितलं कशी वर गेली त्याने. याच्याकडे पूजा अशी वाटतं उद्या. आज लग्न होतं. ओ गृहप्रवेश. ओ सॉरी, ऍक्च्युली इथे ब्रेक पण नाही लावू शकत, असे उतार आणि चढाव आहे बघा. ब्रेक लावलं तर गाडी सरकू शकते, म्हणून मी ब्रेक नाही लावत आहे. स्लो नेतोय ज्या गिअरवर. बघू शकता 3ऱ्या गिअरवर गाडी आहे. अरे बापरे, हे काय झाड तोडलं वाटतं. कारण पावसात नाही बघा, व्हाळच व्हाळ दिसतील इकडे. हे गाव माझ्या आत्याचं गाव पुढेच आहे, नाद म्हणून. ते पण असंच आहे खोऱ्यामध्ये, आणि तिकडे पण मस्त असे नदी आहे. आम्ही जायचो तिकडे पहिलं, काका, मी, पप्पा, रोहन, अंघोळीला. हा जास्त खोल नाही, कमरे एवढंच पाणी, पण मस्त पाणी, थंडगार एकदम. मे महिन्याच्या सुट्टीमध्ये यायचो ना, तेव्हा जायचो. हा कोणता एरियाला? पेंढरी. पेंढरी आलं, पेंढरी. तर बघ पावसात काय हालत असेल या रस्त्यांची. बापरे, उतार बघ एवढा आहे खालपर्यंत. कसा रस्ता आहे ना, रस्ता आहे का नाही. पेंट्री बाजारपेठ आली की काय. पेंढरी हे बोलिले, पेंढरी. पावसाळ्यामध्ये चूल पेटवण्यासाठी ही लाकडं आता घेऊन जातात. खोप, लाकडाची खोप असते ना, त्याच्यात ठेवतात. नाही काय नाही होत, मध्येच खड्डा होता. हे मंदिर बघ असं जुनं वाटतं एकदम ना. बांधायचंय, काम चालू आहे. हे सेम भावकादेवी मंदिरासारखं वाटतंय पडेलच्या. हे पण असंच आहे. आपण जाऊ पडेलला ना, तेव्हा दाखवेन तुला. आता चालवते तनू. अरे चालव ना, एवढा मस्त रस्ता आहे, तुला गाडी चालवायची नाहीये. खड्डे नको बघू, रस्ता बघ आणि सिनरी बघ. खड्डे तर काय खराब असतात, सगळीकडे असतातच खड्डे. खड्ड्यांवर रडत राहण्यापेक्षा सिनरीची मजा नाही घालवायची. ते पण एक मस्त एक सिनरीचा भाग समजून चालवायची बाईक. कोण होत रे? माकड. माकडाचाच आवाज आला मला, म्हणून म्हटलं. तुला नाही आला? डॉग होता. नाही, माकड पण असेच ओरडतात थोडेफार, पण थोडा बेस असतो त्यांच्या आवाजात. किती मस्त आहे ना हे कोकण. बघा
सगळीकडे हिरवी झाडी, ही आंब्याची बाग. ओ माय गॉड. हे बघ अशी खोप करून ठेवतात. ही बघ ही कशी केली आहे बघ. ही अशी अशा टाईप मध्ये करतात. हे आता प्लास्टिक वगैरे आलंय, पहिलं प्लास्टिक नव्हतं, झावळ्या टाकायचे सुकलेले. बघ खाली मळे बघ केवढे मोठे आहेत मळे. तिकडे नदी आहे 100%. ती झाडं दिसत आहेत ना, ती झाडांची बाउंड्री दिसते, ती नदी आहे तिथे. नदी, सॉरी. 6 किलोमीटर आलो. अहो उतार परत. मुद्दाम स्लो केली आहे बघ. कसं आहे बघ, आवाज ऐकला गाडीचा. क्लच वर नेली गाडी. इथे जरा चुकून पण एक्सेलेटर ओव्हर झाला ना तर सरकू शकते गाडी, कारण की आपल्या टायर मध्ये हवा फुल आहे. महालक्ष्मी, जोगेश्वर, कुपलवाडी. हे वा बघ, इथे तर यायलाच पाहिजे ना. काय येईल ना, सुपर आहे एकदम. बाईक पण नेऊ शकतो तिथे. ड्रोन पाहिजे, ड्रोन अशा स्पॉटला. पाणी काय असेल तिथे तेव्हा पावसात इथे, आत्ताच इमॅजिन करू नाही शकत आहे मी कसं असेल. कोपलवाडी, जोगेश्वर लक्षात ठेव. हो, लालपरी आलेली आहे. कोणती आहे? देवगड. एसटीचं नाव काय होतं? देवगड काहीतरी होतं. तुझ्या व्हिडिओ मध्ये आलंय? हो माझा चालूच आहे. जर एसटी इकडनं येते तर इथे रस्ते जरा चांगले झालेच पाहिजे. एसटी येत नसेल अशा रस्त्यांवर तर हो थांबे भरपूर ठिकाणी होते, पण मग रस्ते जरा चांगले पाहिजे होते. कशी उतारावर झाड आहेत बघ आंब्याची. थांब, पेंढरी, गोवळ, जांभर. चांगला रस्ता इकडे आहे बघ. खासदार आहेत ना, त्यांनी बांधलंय. आणि इकडे त्या रस्त्याचे खासदार, या रस्त्याला खासदारच नाहीयेत. त्या रस्त्याला खासदार, म्हणून हा रस्ता खास आहे. ओ हो 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 हो, गाडी होईल का एकदम अशी ड्रिफ्ट झाली होती. अजून एक एसटी. वी हॅव टू स्टॉप. देवगड, गोवळ. धुरला उडवला नाही तर ती एसटी कुठची. काय नाही, त्याने दिलं असतं जायला. आता मला माहिती ना तिकडे रस्ता अरुंद आहे, मोठी गाडी त्याची आहे, त्याला पहिला प्रेफरन्स त्यालाच द्यायला हवा. म्हणून आपण थांबलो साईडला, आपली लहान गाडी आहे. किती ओपन आहे बघ इथे. भात शेती काय होत असेल इथे, सगळीच भात शेती. तिसऱ्याच गिअरवर चालवतोय गाडी कधीपासून. हाताला पण मुंग्या आल्या. ओ सॉरी. 8 किलोमीटर आलो आपण. काय काय आहे इकडे? खूप मोठ विद्यानगरी कॉलेज आहे. ओ राईटला जायचंय.
हो, राईटला जायचं आहे. न्यू कॉलनी, घाडेवाड, रामेश्वर, वानिवडे, तळे बाजार, दसकन, पेंढरी, कोळगाव, मालेगाव, यशवंत, राणेराव. इकडेच जायचं आहे आपल्याला. तेव्हा आय लव्ह बापार्डे. बापार्डेचं कोण असेल तर लाईक करा. आय लव्ह बापार्डे दाखवलेला आहे मी. हो, आता कसले किंगफिशर दिसतात या असल्या ह्याच्यात. आता नाही दिसणार. पाणी नको. पकडणार काय ते? मासेच नाहीत पाण्यात. कचरा पण किती आहे. एका ठिकाणी सुंदर कोकण आणि एका ठिकाणी असंही प्लास्टिक. प्लास्टिक प्लास्टिक प्लास्टिक. लेफ्ट राईट. धुरीवंश, चिंचवड, देवगड, मोंड, वानिवडे, बापाडे. हो, चहा, नाश्ता, जेवण. चहा आहे तिथे. जायचंय का? आता रस्ता चांगला लागलाय, जरा बघूया. हॉर्न देऊन हॉर्न देऊन हॉर्न देऊन हॉर्न दिला नसता तर हे असे कसे असं समजत नाही मला. नुसत्या गाड्या घ्यायच्या आणि चालवायच्या. आलो. हो, आता नाही घ्यायचा. आधी आपण इकडून हॅलो